सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे मुक्ती मार्ग करा प्रिय आपला असा. म्हणजे मोक्षाचा मार्ग जो आहे तो आपणाला प्रिय वाटावा आणि त्या मार्गाला आपण आपलेसे करावे, म्हणजे तो मार्ग आपण निवडावा. म्हणून मुक्ती मार्ग करा प्रिय आपला असा. संस्कृत सुभाषित आहे, अहम ममेति संविदन्न दुःख तो विमुच्यते असंविदन विमुच्यसे असंविदन विमुच्यसे यदीप्सितं तदाचर. अहम ममेति संविदन्न दुःख तो विमुच्यते असंविदन विमुच्यते यदीप्सितं तदाचर. अहम ममेति संविदन्न दुःख तो विमुच्यते असंविदन विमुच्यसे यदि सितम तथाचर. हा मी हे माझे जोवर तोवर दुःख मुक्ती लाभतो नसे, मी माझे जाण त्यजता मुक्ती लाभे म्हणून तुझ इष्ट वाटे जाई त्या वाटे. अहम ममेति संविदन्न दुःख तो विमुच्यते असंविदन विमुच्यसे यदीप्सितं तदाचर. हा मी हे माझे जोवर जाणत राहसी तोवर दुःख मुक्ती लाभतो नसे, मी माझे जाण त्यजता मुक्ती लाभे म्हणून तुझ इष्ट वाटे जाई त्या वाटे. हे राघवा प्रभू रामचंद्रा, जोपर्यंत हा मी हे माझे या जाणीवेत तू राहशील तोवर किंवा तोपर्यंत दुःख मुक्तीचा लाभ तुला होणार नाही. मात्र मी माझे या जाणीवेचा सहज त्याग, ज्ञानपूर्वक त्याग घडल्यास निश्चितच मोक्ष लाभ होऊ शकतो. म्हणून यापैकी तुला जे इष्ट वाटेल त्याचे किंवा त्या वाटेने जाण्याचे तू ठरव आणि स्वचिंतनाद्वारे तू निश्चित कर की आपण कोणता मार्ग स्वीकारायचा आणि कोणत्या मार्गाने जीवनामध्ये पुढे जायचे. तेव्हा तुझा तू मार्ग निवड हेच अधिक योग्य आहे. येथे महामुनी वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना मी माझे या मर्यादेत संकुचित जीवन जगल्यास दुःखमुक्ती मिळत नाही आणि जर या मर्यादे पलीकडे व्यापक जीवन भूमिका स्वीकारली तर निश्चितच मोक्ष लाभ तथा आजीवन दुःख मुक्ती लाभ होतो हे समजावून सांगत आहेत. मात्र प्रभू रामचंद्रांनी नेमका कोणता मार्ग स्वीकारावा याचा निर्णय ते प्रभू रामचंद्रांवर म्हणजे रामचंद्रांच्या सदसत विवेक शक्तीवर सोडून स्वतः निरपेक्ष साक्षी राहून ते तत्वज्ञ गुरुची मार्गदर्शकाची भूमिका चोख पार पाडित आहे. खरा गुरु सत असत काय ते नेमके सांगतो, निरक्षीर विवेक काय ते सांगतो आणि त्यानंतर इष्ट ते शिष्याने स्वीकारावे अवलंबावे असेही सांगतो. गुरु सत्यदर्शक असतो. मात्र आपले म्हणणे मत ते जरी सत्य असले तरीही कधीच गुरु आपल्या शिष्याच्या माथी मारत नाही किंवा त्याची सक्ती करत नाही. गुरु शिष्याला सदसत विवेक स्वचिंतन यासाठी प्रेरित करतो आणि योग्य तो मार्ग याचा त्याने निवडावा असे सांगून स्वतः कर्मलिप्त न होता तो तटस्थ साक्षीत्वातच आपल्या गुरुची किंवा तत्वज्ञाची किंवा मार्गदर्शकाची भूमिका निभावत असतो. तो केवळ ज्ञानी वाटाड्या आहे. ज्ञानी व प्रेमळ शिष्याबद्दल असलेला सच्चा मार्गदर्शक अगदी मित्र म्हणण्यासही हरकत नाही असाच गुरु असतो. तो नेहमीसाठी असाच राहतोही व असेच त्याचे वर्तन असते. सारांश, गुरु शिष्याला चांगलं काय वाईट काय सांगतो आणि त्यातील योग्य तो मार्ग स्वचिंतनाद्वारे निश्चित करून तू निवड असेही सांगतो. येथेही वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना सांगत आहेत, हा मी हे माझे असा जाणीवरूपी भेद जोपर्यंत तुझ्यामध्ये असेल तोपर्यंत तुला दुःखातून मुक्ती मिळणार नाही. आणि मी माझे ही जाणीव चुकीची आहे. इथे संपूर्ण आत्मतत्व म्हणजे एकच एक ईश्वरी तत्व आहे. हे जर तुला कळलं, याचं जर तुला ज्ञान झालं तर मी माझेपणात तू न गुंतल्यामुळे
तुला दुःखाचा प्रश्नच उरणार नाही आणि आयुष्यभर तू जीवन मोक्ष मार्गाने जगशील किंवा तुला मोक्षाचा लाभ होईल. म्हणून अहम ममेती संविदन्न दुःख तो विमुच्यते. अहम म्हणजे मी आणि मम इति मी आणि माझे ही जोपर्यंत संवेदना आहे तोपर्यंत दुःखातून सुटका नाही. असंवेदन विमुच्यते. मात्र मी माझे अशी संवेदना नसेल म्हणजे अशी असंवेदना असेल तर यदीप्सितम तदाचरो. मात्र मी माझे अशी संवेदना नसेल, मी माझे अशी वेगळेपणाची जाणीव नसेल तर निश्चितच मोक्ष प्राप्त होतो. परंतु या दोन्ही पैकी तुला जे योग्य वाटेल त्या मार्गाने तुझा अहम ममेति संविदन्न दुःख तो विमुच्यते. असंविदन विमुच्यते यदीप्सितम तदाचरो. जर मी माझे अशी वेगळी संवेदना असेल तर दुःखातून सुटका होत नाही. परंतु मी माझे अशी वेगळी संवेदना नसेल किंवा मी माझे अशी असंवेदना असेल, असा वेगळेपणाचा भाव नसेल तर निश्चितच मोक्ष मिळू शकतो. तरी सुद्धा या दोन्ही पैकी तुला जो योग्य वाटेल तो मार्ग, तुला जो इष्ट वाटेल तो मार्ग तो स्वीकार असं सांगून अगदी ज्ञानाच्या उपदेशाच्या कर्माशी सुद्धा लिप्तता न साधता वशिष्ठ महामुनी निरपेक्ष साक्षी भावाने आपलं ज्ञानदानाचं कर्तव्य चोख पार पाडित आहेत. इतकंच नव्हे तर शिष्याला सदसत विवेक करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत आणि त्यानेच सदसत विवेक करून गुरुने जे सांगितलं ते सत्य आहे किंवा असत्य याचा तपास करावा आणि मग त्याला जो मार्ग इष्ट वाटतो त्या मार्गाने त्याने जावं. मी माझे जाणीव जर असेल तर दुःख नष्ट कधी होत नाही आणि मी माझे अशी वेगळेपणाची जाणीव नसून आपलेपणाची विश्वात्मक जाणीव असेल तर निश्चितच कायमस्वरूपी मोक्ष भेटतो असा या उपदेशाचा अर्थ आहे. आता या दृष्टीने एक पद्य स्फुरलेलं आहे ते मी वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो. म्हणजे आजच्या निरूपणाला अधिक एक ज्याला आपण म्हणतो पद्यमय किंवा सांगीतिक अर्थ प्राप्त होईल. आणि या पद्याचं शीर्षकच आहे मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा. तर मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा हेच आपल्या निरूपणाचे शीर्षक आहे. आणि याच शीर्षकाचे काव्य जे हे निरूपण करता करता स्फुरलेलं आहे ते तुम्हा पुढे उलगडून दाखवत आहे. मुक्तीचा मार्ग सहज सरळ सांगे सर्वा ग मार ग मार. ग म्हणजे अहंकार अहंकार अहम जाणीव परिणा तिजसी आकार. मुक्तीचा सहज सरळ मार्ग आपल्याला सांगतो. ग मार म्हणजे मार्ग या शब्दातच ग ला मार असं सांगितलेलं आहे. म्हणून मुक्तीचा सहज सरळ मार्ग म्हणजे ग नष्ट कर अहंकार नष्ट कर. परंतु ग म्हणजे अहंकार अहंकार. ग यालाच अहंकार म्हणतात. मात्र अहम जाणीव परिणा तिजसी आकार. परंतु अहम मी ही जाणीव आहे तिला आकार नाही. म्हणून मुक्तीचा मार्ग सहज सरळ सांगे सर्वा ग मार ग म्हणजे अहंकार अहंकार अहम जाणीव परिणा तिजसी आकार. मुक्तीचा मार्ग या शब्दातच गला मार अशी मुक्तीची वाट सरळ वाट दाखवलेली आहे. सर्वसाधारणपणे आपण गला अहंकार म्हणतो. परंतु अहम ही जाणीव आहे आणि अहमला कोणताही आकार नाही. असणेपणाची जाणीव सर्वांमध्ये असतेच असते. परंतु असणेपणाची जाणीव आहे ती चैतन्यपूर्ण आहे. असणेपणाची जाणीव म्हणजे चैतन्याची असणेपणाची खात्री देणारी सळसळ आहे. असणेपणाची जाणीव म्हणजे आपण आहोत याचा चैतन्य रूप ज्ञान रूप प्रवाह आहे. म्हणून जी जाणीव आहे तिला आकार नसतो. त्यामुळे असणेपणाच्या जाणीवेला आपण अहंकार म्हणणं चूक आहे. अहम आहे परंतु त्याला आकार नाही. आणि अहमला आकार जेव्हा निर्माण होतो तेव्हा मी माझे तू तुझे असा त्याचा भाव वेगळेपणाचा तयार होतो. आणि अहमला आकार तयार होणं म्हणजे
मी माझे तू तुझे असा द्वैताचा भाव तयार होणं आणि हा द्वैताचा भाव टाकणं म्हणजेच मुक्तीचा मार्ग मोकळा होणं. म्हणून मार्ग या शब्दातच ग ला मार असं सांगितलेलं आहे. म्हणून मुक्तीचा मार्ग सहज सरळ सांगे सर्वा ग मार ग मार. ग म्हणजे अहंकार अहंकार अहम जाणीव परिणा ती जशी आकार. अहमी असणेपणाची जाणीव आहे तिला आकार नाही असं पहिल्या कडव्यात सांगितलेलं आहे. आता ही असणेपणाची जाणीव प्रत्यक्षात कशी आहे? असणेपणाची सहज सुंदर जागृत जाणीव सर्वा हृदयी तिचा सहज प्रेम वावर. असणेपण सर्वा सारखेच प्रिय सर्वात्मके स्पंदे ज्याचे स्थान हृदय. असणेपणाची सहज सुंदर ही जागेपणाची जाणीव आहे. तिचा सर्वांच्या हृदयामध्ये सहजासहजी प्रेम वावर असतो. म्हणजे सर्वांच्याच हृदयात असणेपणाच्या सुंदर जागृत जाणीवेचा वावर असतो म्हणजे हालचाल असते. असणेपण सर्वा सारखेच प्रिय. असणेपणे सर्वांना सारखेच प्रिय आहे. मुंगीला तिचं असणे पण प्रिय आहे, हत्तीला तिचं असणे पण प्रिय आहे, माणसाला त्याचं असणे पण प्रिय आहे. म्हणजे या ज्या चारज अंडज स्वेदज आणि उद्भिज या चार योनीतील सर्व प्राणी मात्र आहेत त्या सर्व प्राणी मात्रांना असणेपणे प्रिय असते. कारण असणेपण ही एक जागे असण्याची जागृत जाणीव आहे आणि सर्व भूत मात्रांच्या हृदयात जागेपणाची जी जागृत असणेपणाची जाणीव असते तिचा जो प्रेमळ वावर असतो ती जाणीव आणि तो प्रेमळ वावर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सर्वात्मके स्पंदे ज्याचे स्थान हृदय. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात सर्वांचा प्राणरूप ईश्वर म्हणून जो स्पंदत असतो त्या प्राणरूप ईश्वराच्या स्पंदनालाच जे स्पंदन हृदयामध्ये असते त्यालाच खऱ्या अर्थाने असणेपणाची जाणीव म्हणतात. अशा अर्थी ईश्वरो सर्वभूतानां हृद्देशे जिनतिष्ठती. सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात ईश्वराचा वावर आहे म्हणजे असणेपणाची जाज्वल्य जागृत जाणीव आहे. आणि ही जाज्वल्य असणेपणाची जाणीव मुंगीपासून माणसापर्यंत सर्वांना सारखीच प्रिय असते आणि असणेपणाच्या जाणीवेला तिच्या प्रेमळ वावरालाच खऱ्या अर्थाने सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात असलेला सर्वात्मक ईश्वर म्हणतात. तिसरं कडवं माझे तुझे असणे पण वेगळाले नसे असणेपण देवाजीचे सर्व हृदयी वसे. असणेपणे माझं तुझं वेगळं वेगळं नसतं तर असणेपणी देवच सर्वांच्या हृदयात चैतन्य म्हणून आत्मा म्हणून स्पंदत असतो. माझे तुझे असणेपण वेगळाले नसे असणेपण देवाजीचे सर्व हृदयी वसे. काटे फाटे भेदभाव निवटोनी करा मुक्ती मार्ग सोपा. माझे तुझे हे भेदभावाचे जे काटे आहेत फाटे आहेत हा भेदभाव रूपी अमंगलता ती जी आहे तर काटे फाटे भेदभाव तर हे माझे तुझेपणाचे काटे फाटे म्हणजे वेगवेगळ्या दिशा हा भेदभाव निवटोनी हे सर्व नष्ट करा. काटे फाटे भेदभाव निवटोनी हे वेचून नष्ट करा. करा मुक्ती मार्ग सोपा आणि मुक्तीचा मार्ग सोपा करा चोखटा करा प्रशस्त करा सुंदर करा. कान करिता सज्जन हो त्यासी प्रिया आपलासा. तेव्हा मी माझे पण टाकून हे असणेपण आहे. हे असणेपण म्हणजे सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराचे स्पंदन आहे. यालाच आत्मा म्हणतात. यालाच गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगताना म्हणतो ईश्वरो सर्वभूतानां हृद्देशे जिनतिष्ठती. तर हा ईश्वर आपलासा करा. आपलं असलेपण हे आपलं करा. असणेपण हे सर्वांचंच मिळून एकत्वाने आपले पण आहे. म्हणून आत्मा आत्मीयता याचा अर्थ असा आहे की सर्वांबद्दल समत्व ममत्व समप्रेम आणि सम आदर वाटणं असं जो करील तो आपलं असणेपण आपलेसे करील. आपल्या हृदयातील परमेश्वरावर तो नितांत श्रद्धा ठेवील आणि आपले हृदय त्याचे हृदय असं नव्हे सर्व भूत मात्रांच्या हृदयात एकच ईश्वर असणेपणे वाहत आहे स्पंदत आहे. तोच आत्मा आहे. तोच सर्वात्मक प्राणरूप ईश्वर आहे. तोच सर्वात्मक
सर्व भूतमात्रांच्या ठाई वस्ती करून असलेला आत्मा परमात्मा ब्रह्म आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर माझे तुझेपणाचे भेदभावाचे काटे फाटे आपण नष्ट करू आणि आपला मोक्ष मार्ग सोपा होईल. म्हणून जो वशिष्ठाने रामाला उपदेश केलेला आहे त्यावर हे आधारित काव्य आहे. मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा. आता काव्य अर्थ सांगून झाला, नीट ऐका. मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा. मुक्तीचा मार्ग सहज सरळ सांगे सर्वा ग मार ग मार. ग म्हणजे अहंकार अहम जाणीव परी नाती जशी आकार. अहम ही जाणीव आहे, तिला आकार नाही, त्यामुळे अहमला आकार नाही हे समजून घ्या. असणेपणाची सहज सुंदर जागृत जाणीव सर्वाहृदयी तिचा सहज प्रेमळ वावर. असणेपण सर्वा सारखेच प्रिय सर्वात्मके स्पंदे ज्याचे स्थान हृदय. असणे पण सर्वात्मक परमेश्वर म्हणून आत्मा म्हणून सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्पंदत असतो. अशा अर्थी माझे तुझे असणे पण भेद आले नसे. असणे पण देवाजीचे सर्वाहृदयी वसे. काटे फाटे भेदभाव निवटोनी करा मुक्ती मार्ग सोपा. तान करिता सज्जन हो त्यासी प्रिय आपुलासा. तर सज्जन लोक असणे पण हे माझं तुझं वेगळालं नसतं. असणे पण हे देवाजीचं आत्म्याचं सर्वाहृदयी सारखंच असतं. त्यामुळे माझं तुझे असे काटे फाटे भेदभावाचे अमंगल विचार जे आहेत ते निपटून काढा, नष्ट करा आणि आपला असणेपणाचा देवाजीचा मार्ग प्रशस्त करा, मोक्ष मार्ग प्रशस्त करा. आणि म्हणून सज्जनो तुम्हाला पुन्हा विचारणा करीत आहे. का न करिता सज्जन हो त्यासी प्रिय आपुलासा. तर आपला मुक्ती मार्ग मी माझे वेगळेपणाची जाणीव म्हणजे दुःख हे ओळखून आपला मुक्ती मार्ग मी माझे वेगळेपणाची दुःख रूप जाणीव टाकून सहज ज्ञान रूपे सत्य ज्ञान रूपे आपला मुक्ती मार्ग आपण माझे तुझे असे काटे फाटे भेदभाव टाकून अभेद मार्गाने आपण मुक्ती मार्ग सोपा का करत नाही. जे रामाला वशिष्ठाने सांगितले तेच आपण इथे सांगितलेलं आहे. मी माझे ही वेगळेपणाची जाणीव नष्ट झाली तर सर्व काही आपले आहे आणि सर्वात्मक परमेश्वर हा सर्वांच्या हृदयी देवाजीच्या रूपाने असणेपणाच्या जागृत जाणीव रूपाने स्पंदत आहे. तो आई असणेपणाची जाणीव ज्याने आपलीशी केली त्याच्या हृदयातून मी माझे तुझे असे काटे फाटे भेदभाव नष्ट होतात आणि अभेदाचा मोक्ष मार्ग त्याला सहज सुंदर सोपा भेटतो आणि जीवन मुक्ती म्हणतात. तर जीवन जगत असतानाही तो सहज मुक्ती मिळवतो आणि त्यानंतर पुन्हा त्याला जन्माला येण्याचं कारणच या जगात उरत नाही. म्हणून मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा हे आजच्या जे निरूपण आहे ते या काव्यावर आधारित वशिष्ठांचा उपदेश जो आहे तो सांगितलेला आहे. हे काव्य ताबडतोबीने सुचलेलं आहे. ती त्या वशिष्ठ महामुनींची प्रभू रामचंद्राची त्या सर्वात्मक ईश्वराचीच कृपा आहे. तशी कृपा तुम्हा आम्हा सर्वांवरच परमेश्वराची व्हावी अशी परमेश्वराची प्रार्थना करून मुक्ती मार्ग करा प्रिय आपुलासा हे आजचे छोटेखानी निरूपण येथेच संपन्न करीत आहे. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.